जाणार आहोत संभाजीनगरमध्ये। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात शिक्षकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत। टीईटीचा निर्णय रद्द करावा आणि प्रलंबित जवळपास 14 मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करीत आज राज्यभरातील वेगवेगळ्या शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी आंदोलन हाती घेतलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार आहे। सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये शिक्षक संघटनेचे वेगवेगळे पदाधिकारी शिक्षक जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात इथून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। एक नवीन अध्यादेश 2017ला टीईटी कायद्याअंतर्गत जोडला गेला आणि त्याच्यामध्ये शिक्षकांना टीईटी बंधनकारक केलं। आमचं असं म्हणणं आहे की 2010ला जो आरटी ॲक्ट तयार झाला होता त्याचीच अंमलबजावणी केली जावी। 2017चा अध्यादेश रद्द करण्यात यावा। आधार कार्डच्या अनुषंगाने आमची मागणी अशी आहे की विद्यार्थी जेवढे शाळेत शिकतायत वर्गात शिकतायत त्यानुसार आमची पटसंख्या त्या गृहीत धरावी आणि त्याच्यावर शिक्षक संख्या निर्धारित करावी। टीईटीच्या संदर्भामध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की लवकरच राज्य सरकार विधी तज्ञाशी सल्ला घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करेल, पण अद्यापपर्यंत त्यात कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत आणि नाविलाजानं आज आम्हाला रस्त्यावर येऊन ही लढाई लढावी लागत आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।